हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर ना खूप दिवसापासून आम्ही या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि फायनली आज तो दिवस आला. गेटमधनं एंट्री केली आणि सगळ्यांचं मन गहिवरून आलं होतं. हा प्रवास आमच्यासाठी खूप खास होता. आम्ही रात्री प्रवास करून सकाळी पोलीस ट्रेनिंग सेंटर सोलापूर या ठिकाणी पोहोचलो. 1 वर्षानंतरचा हा क्षण आमच्यासाठी खूपच खास होता. दादा पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये होता. त्याला पाहायला आम्ही सगळे खूप उत्सुक होतो आणि जेव्हा तो समोर भेटला तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं. आनंद, अभिमान, आपुलकी सगळं एकत्र मिसळलं होतं त्या क्षणी. कधी-कधी ना जबाबदाऱ्या आणि अंतर आपल्याला वेगळं ठेवतात, पण जेव्हा कुटुंब एकत्र येतं तेव्हा जाणवतं की नात्यांची किंमत किती मोठी असते. त्याची परेड चालू होती. त्यानंतर तो आमची वाट पाहत होता. जेव्हा खरंच त्याने वडिलांच्या डोक्यात कॅप घातली तेव्हा खरंच आम्हाला खूप अभिमान वाटला आणि डोळ्यात पाणी आले. या भेटीत आमचे काका नव्हते, कारण 2 महिन्यापूर्वीच ते आम्हाला सोडून गेले. त्यांची आठवण खूप येत होती आणि म्हणूनच हा क्षण आमच्यासाठी खूप भावनिक होता. आई तर त्याला बघून आवरूच शकली नाही. डोळ्यातले आनंदाश्रू सतत वाहत होते. तो क्षण आमच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता. खरंच आज तिने जे कष्ट केलेत त्या कष्टामागचं चीज झालं असं म्हणता येईल. खूप तिने कष्ट केलेले आणि स्वप्न पण पाहिलेलं की माझा मुलगा पोलीस होईल आणि त्याने करून पण दाखवलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फॅमिली फोटो काढला. त्याचे फ्रेंड देखील आलेले. नंतर जवळ आलो आणि स्वामींना भेटणार नाही असं होणारच नाही. लगेच आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला खूप छान दर्शन झालं. कारण असं बोलतात ना, जेव्हा देवाच्या मनात असतं तेव्हा देव स्वतःहून आपल्याला बोलवतं. खूप वेळा मी प्लॅनिंग केलेलं की स्वामींना भेटायला जायचं, अक्कलकोटला जायचं, पण कधीच मला जाता आलं नाही. आणि खूप छान दर्शन झालं आणि मी फर्स्ट टाईमच अक्कलकोटला गेले होते. तिथे जाऊन प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही पुन्हा रिटर्न यायला निघालो. तर खूप छान वाटत होतं. एकतर स्वामींना पण भेटलो आणि दादाला पण भेटलो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.